जमून राहिलं म्हणलं. हो जमते जरा. हो येऊन राहिलं जरा जवळपास आला आता. आपण आता 3,000 3 तर गाणे वाजवा लागन ना, नाही तर खेटरानं बोलवतीन ना ती. मग काय ते सरी पब्लिक जमा करेल असन ना त्यानं. मग 3,000 देते वसूल नाही करणार आहे का ती. मग थांब ना जरा मुली, आता मेरा मन डोले वाजून पाहू दे जरा. हो जमलं जमलं. 3 तर गाणे कव्हर करावं लागन ना. म्हणा मग. हो पटपट म्हणा. झालं मामा, 2 गाणी जमले तुमचे. आता बस एकांत घ्या, आता एकांत कव्हर करा. काय वाजून राहिले तर रट्टे खोने ज्याची पै बाबा. एक म्हणून पहा बरं ते मेरा काय एक परदेशी मेरा दिल ले गया. हो म्हणा. ते म्हणू का? बरं ती पाहतो म्हणून. राहू द्या म्हणलं. काही म्हणू नका. काही जमत नाही गाणी गिनी. फालतू मार खाऊन सांगते बसलं. काही जमणं फेमणं बसले आपले. चला जेवण करा. स्वयंपाक झालेला आहे. ते तुम्ही पुंगी पेटारा ठेवून द्या अंदरे. काही जाऊ नका. सांगून देता येत नाही म्हणा आम्ही. जमून राहिलं ना. होते ना ऍडजस्टमेंट होते ना याची. काय काय झालं? काय हुकलं यातलं? राहू द्या ना. जाऊ नका ना. काय आहे तुमच्या पैसे? टोपलीत काय आणलं का तुम्ही? नागोबा आहे का? काय आहे काय तुमच्याजवळ? कोणती करामत दाखवता तिथे जाऊन? फालतू बसले आपले लोक. 2 गाणे वाजवले तर मला मारतील ना. 3,000 रुपये घेतले म्हणून असं तसं सुद्धा काय आहे का ते? जाऊ नका. काही नाही. काही गरज नाही मला. सांगून येत नाही म्हणा. द्या ते सगळं पुंगी पेटारा. बाबू हे बा भिरकुंड्या घ्या. ते सगळं सामान घ्या. अंदर तुमचं कुठं असते ते ठेवून द्या ते. या जेवायला. मामा मामी म्हणते ते काही खोट नाही पण. हो हे बा जसं पाल तसं जमत नाही आपल्याला. हो कारण कसं गोटमार व्हायची तर बसा लागन. मग त्यापेक्षा कसं 1,500 आपले आलेले आहे ना खिशात. मग कायले बसता. द्या ना काही बी सांगून कारण. मस्त जेवण करून जाऊन जाऊ दे तिकडे. हो जाऊ दे. विषय मोडमाळ करा हे कारण की आपल्याला नाही नागोबा नाही. दुसरी गोष्ट आपण कोणाला नाचवता का? आम्ही नाचवा का मग? 3 बंदर घेऊन चालले. हे बा बंद मारा ते. फोन करून द्या. आमचं होत नाही म्हणा. प्रजाती बरोबर आहे. आबीतच घेतलेलं बरं राहील नाही का? हो कार्यक्रम जरासा कमजोर पडला का नाही. लोकांचं काही सांगताच येत नाही. काही गोटमार करतील म्हणून नाही का? फालतू याला रट्टे खाऊन शेकून घेऊन. जाऊ दे तिकडे. जय रामकृष्ण हरी. ती त्याच्या घरी, आपण आपल्या घरी नाही का? जाऊ दे दिन सांगून काही. जाऊ दे तिकडे. चला जेवण करून घेऊ. हे सामान पिटारा ठेवून द्या तुम्ही. आला फोन तर कव्हर करून टाका. चला मग. ते आले हो शांताराम भाऊ. सरपंच साहेब आलेत म्हणलं. पोट्टे ते द्या द्यायला आवाज द्या. फोटो घ्या म्हणा. गंज लवकर स्टॉल मांडून पटकन सुरू करा म्हणा. चालले आता पासल्या बाहेर. चला रे. आले वाटते आता. अरे काय माणसं आहात तुम्ही? कोणीच नाही ना इकडे. आम्ही राजा 2-3 माणसं सर लोक दर्शनाला येऊन राहिले मंदिराजवळ. सटकन फटकन स्टॉल मांडा. लवकर शिरा वाटप सुरू करा. मग द्रोण आहे सगळं आहे पद्धतशीर. पोट्ट्याला द्या आवाज. चाल लाऱ्या दे बरं. सगळे पोट्टे आवाज दे बरं. करा सुरू करा ते. चाललो मी आता. तिथं आवाज पोट्टेले चिट्या गिट्या आहेत तिकडे. मारतीदा आहे ते सगळे लावते तुम्ही. आलोच मी 1 मिनिटात. मी काय म्हणतो शांताराम भाऊ थोडंसं महत्वाचं काम होतं म्हणलं. 2 मिनिटं बोलायचं तुमच्या सगळं. इकडे यावर चला बरं. अलग मध्ये तर सांगणं काय काय म्हणणं काय तुझं? इथं सांगता येत ते जरासं कसं अदरची गोष्ट आहे ते. हो चला तुम्ही तिकडे चला घरी. चला बरोबर. चल मग चल. सगळं सांगतो बरोबर काय तर. 1 मिनिट कधी लावायची लावत देते. अरे कधी लावायची? या हो आले म्हणलं. इकडे म्हणलं. बोले मोठं प्रकरण दिसून राहिलं का? गंजीला म्हणजे काय विषय काय म्हणलं? काय साठी बोलावं म्हणलं इकडे अलग सलग? ते म्हणलं लय मोठा आहे बा. हो जबर संधी आली आहे म्हणलं आपल्या हातात नाही. हो शिवल्या. हो शिवल्यानं सगळ्या जनतेसमोर कबूल केलं की जर का म्हणे हे आबरा का डाबरा कार्यक्रम झाला नाही. हो तर म्हणे गद्यावर मिरवणूक काढा म्हणे. ते बी काय तोंड करून. हो तर म्हणलं कसं चान्स आहे. जरासं याले अद्दल घडवाच लागते. लोकांची इच्छा याले चांगली ठेपणी पाहिजेच. हो म्हणून म्हणलं ते कोणता आहे कार्यक्रम करणारा त्याचा शोध घ्या आणि त्याला काही येऊ नको देऊ. पलटते. मग काय म्या म्हणलंच नाही म्हणून असं म्हणणं ते. नाही ना 100 लोक होते तिथं. मी फोनमध्ये रेकॉर्डिंग केलेलं आहे त्याचं. मग वार्ताहर काय म्हणते तर पुरं रेकॉर्ड करतो आम्ही. मग काय चालू काय नाही तर मग देतो आम्ही काय करायचं ते पुरावा असते ना आमच्याजवळ. तर आता तू काहीच काळजी करू नको. फक्त त्या माणसाचा आबरा का डाबरा का शोध लाव आणि त्याला फोन लाव आणि त्याला म्हणा तू का आला तर मला बजावणार आहो म्हणा तुझ्या. हो त्याचा फक्त पता काढा तुम्ही. आता त्याचा पता काढा लागते नाही का? कार्यक्रम तर रोखायचाच आपल्याला नाही का? कार्यक्रम होऊ द्यायचाच नाही. कोण की गद्यावर मिरवणूक काढायचीच आपल्याला. तर झुंबर मी काय म्हणतो फक्त आबरा का डाबरा कोण होईल का होईल याचा शोध घेकडे. त्या काशाला माहीत असेल ते. हो त्या संगच असते ते. त्याला 100% माहीत आहेच ते. तसं करू ठीक आहे. बरोबर ठीक आहे. बा हो त्याला बनवा तुम्ही शिरा खाले. 1 मिनिट पाहतो पोझिशन बरोबर. काढतो खुलासा. बस तेवढं फक्त तू कवर कर. हो ते का मला समजला की झालं पुढचं काम मी पाहतो काय गावात कार्यक्रम होऊ देणं हे मग हातात आहे. असा कसा कार्यक्रम होते ते मी बरोबर करतो काय करायचं ते. मग काय ते करा बा तुम्ही. हो आपण कसं तयार असतो बिलकुल बातमी छापाल्या. हो काय तोंड करून बा गावातून मिरवणूक काढण्यात आली. बस झालं काय ज्या जिकडे तिकडे.
नाही बा आता यावेळेस सटकून नका देऊ दिल्या हो, कारण की मागं बी आता या ट्रिपमध्ये सापडला होता, ते हातात नाही आलता लेका कचाट्या हो, अकोटवाले पोट्टीन त्या खामगावले पोट्टीन त्या लोणारचे हो, झोडणारच होती पण ते पयाला लेका हो, लोक सांगे ना तुम्ही त्याला अंदाज करून नाही म्हणलं, लयच नाराज केलं म्हणून तुम्ही हो, पण आता ते जाऊ द्या, पण आता लवकरात लवकर शोध घ्या त्याचा आणि त्याला लवकर येऊ नका देऊ, नाही तर ते गावात आल्यावर मग काय फायदा आपलं, हा सगळा प्लॅन फिसकुंडा होईल ना आपला. जाय बरं झुंबर तू हो, शिरा गिराच्या प्लेट आण आणि त्याला बोला हा हो, इकडे मस्त अलग सलग बसा तुम्ही, त्याच्याकडून माहिती काढून घेते हो, जाय लवकर हो. ते तिकडे बसला तर ते तिकडे जरा हो, शक्ती कपूर प्रेमचे प्राण असरायले नाही का हो, 1 मिनिट असरायले बोलावं राहतं 1 मिनिट काय निरा समज असते याची आणि काय हो, किशी खाली होईपर्यंत बिलकुल हे दोघं म्हणजे याचा पिक्चर सोडत नाही आता हो, ते वावरातनी दडपून राहिलं चांगलं फवाऱ्याचं औषध गिवशीत आणि हे इकडे किराणा दुकानातली काजू बदाम लावून राहिलं नाही का हो, मला काहीच फायदा नाही लगायचा हो, सगळं मॅच करून धरणारा करता धरता मी सगळा. अरे चला रे काश्या अरे बाबन्या इकडे या, चला ना पहिले दर्शन घेऊन मग तिकडे झाला का ना ते जरासं कसं आपल्याला करू सवरा लागेल ना ते मग काय हा शिरा भाजणं झाला असं बुडा कल्ला करते मला कुठं गेला काय गेला चला ना तिकडे झाला ना जरा हात भरलो ना राहू द्या ना करते ना करू द्या मग काय मग पाहता येते मग शेवटून हातात बकेट घ्यायची आपली कोणी आलं की आपलं देखारे पण मग शिकाय जरा लाईन पाटील तुम्ही मग काय बसले आपले ढोर मेहनत करत हा लोक पाहत ना कसे हे वाढ रे ते वाढ रे स्वतः काहीच करत नाही मग सरपंच माहित नाही तुम्हाला इकडे ना काशा बाबण्या इकडे आणा जराशे महत्वाचं काम आहे ना काय बसले तिकडे या इकडे बघून राह मी काय म्हणतो मी दर्शन घेतो हा तोपर्यंत या तुम्ही भेटून द्यायला आलोच मी तसं करा तुम्ही दर्शन करून घ्या आम्ही काय म्हणते पाहतो आलो 2 मिनिटं तिकडे काय निरा हलगो मालगो चालले त्याच्या मागं हो चालले शेपटासारखे कांद्या हा बसा तिकडे शांततेनं काय तर करू द्या ते करतेत ना तिकडे करणारे आहेत ना बसलं आपलं मी काय म्हणत होतो एक फोन लावा लागते ना आपल्याला भुजंगरावले आता भुजंगराव पात्र काय आला आता इथं त्याचं काय काम आहे आता हे होऊ द्या ना पहिले हा आपले आबरा का डाबरा सरू द्या ना पहिले पुन्हा मग त्याच्यासाठी रौनक आली पाहिजे ना कार्यक्रमात इकून आबरा का डाबरा कोबरा आणि तिकून भुजंग हा हो दोन्ही जर असले का मावले येते ना म्हणून म्हणलं देणगेले फोन लावून देऊ हा वाढदिवसात शुभेच्छा देऊन देऊ द्यायले दिवस म्हणजे वाढदिवस आहे का बाबा त्याचं नाव भुजंगराव आहे म्हणजे अर्थात त्याचा जन्म याच दिवशी झाला असला पाहिजे ना गॅरंटेड सांगा बरं तुम्हाला समजते काय तर पापर फोन लावून दिले हो बोला त्याला बोला म्हणजे कसं 2 जण आले काही हो मजा येते मग हो म्हणजे इकून भुजंगराव तिकून कोबरा येऊन राहिला हो लावा फोन लावा दिले शक्ती कपूरचा वाटते नाही का हॅलो हा बोला बोला हा काय म्हणता शिवलालजी देणके साहेब वाढदिवसाची शुभेच्छा म्हणलं हो खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दीर्घायुष्य लाभो अजूनही तुम्ही 100 वर्ष काढो बस एवढीच मनोकामना तुम्हाला का याला कोण सांगितलं म्हणा हो ना मी आता कोणालाच नाही सांगितलं अरे बाबा तुम्हाला कसं काय माहित हो बा कोणी सांगितलं मा वाढदिवस आहे म्हणून बा आम्ही हे बा सगळ्याचे लक्षात ठेवतो ना मग देखा रे लोकांना आम्ही मग काय फक्त शुभेच्छा द्यायचं आणि काटा काढायचा अरे बाबा ते कसं आहे आम्हाला आम्ही हितचिंतक हा हो शेवटी आम्हालाच हे येईन ना तुमची असं आहे ते तर म्हणलं तुम्हाला वाढदिवसात शुभेच्छा बस एवढंच सांगायसाठी फोन केला हो पण तुम्हाला झालं कसं माहीत मा आज 100% वाढदिवस आहे म्हणून मी कुठंच सांगितलं नाही ना आपण जास्त करत असतो ना ढोंगता तर आता सांगा तुम्ही आम्ही तर्कावून कामं करतो ना मग आता आज नागपंचमी आहे या दृष्टिकोनातून आम्हाला वाटलं बा तुमचं नाव भुजंगराव आहे याचा अर्थ तुम्ही 100% या दिवसात तुमचा जन्म असला पाहिजे मग तर्क आहे ना आमच्यापाशी असं आहे ते अनुमानावर आम्ही पुढचे कामं करतो असं आहे ते अरे बाबा हो का असं हो तेच तर म्हणलं तुम्हाला कोण सांगितलं बा बरं ठीक आहे धन्यवाद म्हणलं शुभेच्छा दिल्या तर हो एक दुसरं म्हणलं यानं होईल का म्हटलं आज जरा मोठा कार्यक्रम आमच्या गावातनी कोबरा बाबा येऊन राहिलेला आहे आणि असा म्हणजे आकर्षक कार्यक्रम आहे हो कारण की त्याची आम्ही आता 11,000 फी दिलेली आहे म्हणून म्हणलं या तुम्ही म्हणजे कसं मावला असता तिकून कोबरा येऊन राहिला इकून भुजंगराव असं आमची इच्छा होती बा बसले आपल्या गावातले कार्यक्रम सोडून चालले त्या रामपुरात दादा घेऊन नाही हे बा मी कसं म्हणलं सोयऱ्याचं गाव आहे जास्त ना बरोबर नसते ते हो एक तर इवाई ढंगाचं नाही ना आपल्या ते येत नाही म्हणलं मी हो माय होत नाही ना आमच्या गावात कार्यक्रम आहे आता मीच तर वावरात नाही ते आपलं लाया फुटाने टाकायला आलो होतो हो जा लागते मला घरी काय रजा येत ना म्हणता नाही आले असते तर जमलं असतं हो रजा हो पाहा तुमची इच्छा ते कसं आबीत बरं ना मग काय जास्त कसं आलं की मग ते किंमत माझी कमी होती ना ठीक आहे मग ठेवतो आला असतात मजा आली असते जराशी बरं ठीक आहे हो बरं नको येऊ हो तुमची इच्छा नाही म्हणजे वाटतं भुजंगराव नाही का नाही येत पण म्हणलं त्या आबरा का डाबराला फोन लावा ना ते कुठरो काय आहे का तिकडे गावात येऊन बसला एकटे कसं चौकशी करून घ्या नाही तर टेन्शनचं काम नाही त्याला लावून पाहा नाही तर घरीच असं झालं का जेवण खाऊन कर नाही का हो इकडे लोक काळाची माय गद्यावर मिरवणूक तसा येते म्हणा ते लय हपापेला 3,000 म्हटलं की त्याला खुश झाला ते बरं 1 मिनिट फोन लावून पाहते त्याला त्याचा सोय रे बुवा हॅलो हा बोला काय म्हणता काय म्हणजे अरे बा या ना म्हणलं इथं वाट पाहून राहिले लोक 100-125 लोक इथं उभे आहेत काही येते का मार खाल्ला होता का खेटर खाजी पयानं कुठं आहे सध्या आता कसं करा नाही का हो पा येऊनच राहिलो होतो आता हे कसं आहे आज आहे नागपंचमी जरासं स्वयंपाकाला उशीर झाला हो आत्ता जेवण झाले पान काढलं आणि खाल्लं की बस निघालोच होतो मी हो पण म्हणलं ते कसं सुरक्षा आहे ना तिथं म्हणजे कसं आहे आमच्या एवढा कोबरा हो त्याचे काही दातं पाळायला नाही फालतू कसा सटकला फटकला कोणा डसला गिसला नाही आमच्या भोवती
म्हणून म्हणलं कसं आहे तुम्ही ते आजूबाजून ते बॅरिकेड लावलेले आहे ना, पूर्ण व्यवस्था झालेली आहे ना सगळी. हो बॅरिकेड पाहिजे म्हणते त्याला. हो बॅरिकेड का? हो बॅरिकेड लावले ना बाबा, बॅरिकेड लावले, सगळं बिलकुल पद्धतशीर आहे. कार्यक्रम झालेला आहे सगळा, लाकडाचे असे बांबू आणून बांधलेले बाबा मंडपवाल्यापासून. मग काही विषय नाही त्याचा, फक्त या तुम्ही, सगळी व्यवस्था आहे. नाही तसं नाही बा, मला तुम्ही एक फोटो पाठवा म्हणजे मनाची खात्री होईल. नाही तर नसते घरावर घुट नाही आले पाहिजे ना, आपण करायला जाऊया कन व्हावं एक. डसला गिसला काम काढलं कोणाचं काय जीवाशी घ्यावं का आम्ही? मग हे कसं गंभीर काम असते ते आमचं आम्हाला माहीत. हो बा, तुम्ही तिथं मला एक फोटो पाठवा, तुम्ही ते कठोळे लावले नाही लावले, बॅरिकेड आहे नाही आहे, तर मी येतो रे बुवा, नाही तर मी निघत नाही इथून. पाठवतो ना, फोटो पाठवतो सगळं आहे बा, पण तुम्ही निघाले पाहिजे होतं ना आतापर्यंत. मार खायची बरं झालं आता, खरं सांगतो तुम्हाला, आम्ही आलो प्रसाद खासाठी. हो आम्हाला वाटलं बा तुम्ही आता पासले येतो म्हणे, तर इकडं आमचं अटपून जाते. तर म्हणलं हे बा तुम्ही आता काळजी करू नका, मी तिथं गेलो की फोटो तुम्हाला पाठवून देतो, तुम्ही घरून लवकर निघा आता, असे काही कामं करू नका नसतीचे. 3,000 रुपये देऊ राहिला ना. आम्ही तर हे तर आता सगळ्याच गोष्टी तयार आहे. आता याला झाल द्याव कशी नाही का, जाऊ दे, पैसे शिल्लक सांगा आणि मोडा तिकडे. अरे मी काय म्हणतो, ते 3चं आहे बा, 3 होत नाही हो भाऊ आपलं. हो 3 येत नाही म्हणलं. 10,000 असेल तर येतो मी, नाही तर मी येत नाही. 11 पाहिजे तुला घोटेला आहे, ये ना तू, सांगतो तुला काय 3 तरी देतो का तो हातात. अरे बाबा तुम्ही बाबा पैसे चिंता नको करू ना, लाईने पाटलाचा हात कसा मोकळा आहे. 11 मी बोलतो द्यायचं. पैशाचा विषय नाही, 11,000 रुपये तुम्हाला जर म्हणलं तुम्ही बा अर्ध्या घंटा ते पाठवू शकतो. पण तुम्हाला या लागेल म्हणजे या लागेल ना, सांगू राहिला आता. तेच म्हणलं त्या पुढे रेले का. हो 11 म्हणून राहिला होता. हॅलो, तर मी काय म्हणतो, बरं ठीक आहे, निघतो आहे मग. हो 11चं तयार ठेवा तुम्ही, 1.5 भेटलेले आहे आणि बाकीचे जमा ठेवा. आल्याबरोबर पहिले पैसे घेईन, नंतर कार्यक्रम सुरू करीन. बाबा गावात ये फक्त, मग सांगतो तुला काय असते पैसे तर. हो बिलकुल आहे बा, तुम्ही कार्यक्रम सुरू करू नका पैसे दिल्याशिवाय. झालं, या लवकर या. बस आहे बा, गाडी सुरू केली की निघतो आता. बस आमचं सामान घेतलं की निघतो. हो काही हरकत नाही. ते फक्त मी काय म्हणतो, मला ते फोटो टाकता, त्या कठोळे गिटळे बांधलेले आहे तुम्ही नाही आहे त्या. हो त्याशिवाय नाही तुम्ही मंदात थांबीन. आम्ही ते कायच लावलं ना बॅरिकेडचं, आता मारतेले पाला कुठं आहे तिथं नाही का. हो त्याला सांगायला लावा तिकडे, जाऊ दे तिकडे, जाते तर पाटलाचेच पैसे देईल. बरं ठीक आहे. हो या लवकर या. तुझ्या पोरानं आणलं ना, हे इकडे आला प्रसाद, हे इकडे कशा इकडे चिरल भाऊ, येतो म्हणलं, आपला प्रसाद आला म्हणलं, राजा पोट्ट्यानं आणला. अरे आलो, हे बा थांब रे झुमरे, आलो. मी तिकडे चाललो होतो प्रसाद घ्यायला, बरं झालं आहे आणला. आम्ही आताच मोठ्या लहान लावलं, मी गेलो की मला कामं सांगते ना, असं आहे ते. जाय बरं बाबू, हे बा अजून आता पाण्याचे 2 ग्लास भरून तिथं जा, तिथं ते कॅन आहे का नाही, तिथं 2 ग्लास भरून जाय. बरं 2 ग्लास पाणी आणतो. सरपंच काही वेळेस कामं सांगते. हो ना, आता पोट्टे आहे ना तिथं, तरी तू कुठे चालला रे, काय रे बसलो इकडे बा. म्हणलं का रे ते काही आहे कार्यक्रम, काही आहे म्हणलं. किती वाजता येऊ राहिला ते? काय तर बाबा ती बी बा लय चवनील दिसते मला. मग काय तर मला कठोळे पाहिजे, नसं पाहिजे बा. आता शिवलाल भाऊ मारत्याला भेटायला गेले. मग काय हे आपला लुटेरी आहे, मामा लुटेरी आहे ना ते. मग काय 3,000 रुपयात कबूल केला, आता 10,000 पाहिजे म्हणते. कोणते 10,000 दिले? 3ही नाही देते, 1.5 दिलेले ॲडव्हान्स, जाय तिकडे. म्हणजे लुटेरी आहे का? असं कुठून आला कोबरा घ्या, असं हो का? असं ठीक आहे. मग आता किती वाजता येऊ राहिला ते? बघ ना, आता 5 वाजून राहिले का नाही. हो 6:15 पर्यंत येऊन नाही, 6 सव्वा 6 लो. आता निघाला ते घरून. हो झालं, ओके झाला आता. असं आहे का ते? बरोबर, आता पुढचं काम करायला लागेल. ठीक आहे. चल घे मग, कर सुरू कर. शास्त्र भूक लागला मला पता डिटेल. आपलं ते बाबा लुटेर आहे का, ते येऊ राहिला म्हणजे कोबरा म्हणून. आता ते कसं आहे 6:15 6:30 पर्यंत टच होते इथं. कामच झालं आता, ते आहे ना. बरं जरा त्याचा कार्यक्रम रोखून माहिती आता. हो आलोच मी, काय करायचं ते करतो बरोबर आता. तुम्ही जा लागा कामं कमी. फक्त हुकलं नाही पाहिजे बरं. हो त्याच्या गद्यावर फिरवून निघायला पाहिजे म्हणजे निघायला पाहिजे. 100% आज कार्यक्रम होतच नाही त्याचा, मी होत देत नाही ना कोणत्या हालतीत नाही. हो जा आता तुम्ही, फक्त जास्त वार्ता पसरू नका. हो चालते त्याच्या हिशोबानं. हो बरोबर करतो मी. का मारत राहू, आम्ही तिकडे पाहून राहिलो तुम्हाला, तुम्ही इकडे गावात आले वाटते. ते कार्यक्रम त्याला सोडून चालले आपल्या घरी. मी काय मुद्दा म्हणालो का, ट्रॅक्टर घेऊन जा लागते मला. मग सगळे ते देवस्थानचे भांडे कुंडे सगळे आणणं आहे ना मला. मग पट्ट्या गिट्ट्या माय मंडपच्या, मग कायसाठी आलो तर हो ना, आम्ही तिथंच बसलो पायात. शेवटी आता लाईन पडला, म्हटलं चला बा घराकडे पाहू. तर पा मी काय म्हणतो, आपल्याला ते आबरा कार्यक्रम आहे का नाही, तर आजूबाजूने त्या जागेवर पूर्ण असे बिलकुल ते आपले ताजळ खांब आहे का नाही, ते असे आजूबाजूने कठोळे बांधून टाक. काय जे जा लागेल ते आम्ही देऊन टाकू. ते आता कुठं होते राहू द्या, त्याचं काय पाहिजे आता. लोक काय कठोळे गिटोळे काय मोठा कार्यक्रम आहे का? अशा ठस नसतं नाही आपल्याला पटत. आता काय करा. अरे बा म्हणलं 500 नाही 1000 घे तू, तुला काय फक्त देऊ राहिला का नाही होय हे सांग. काय करा आता. बरं ठीक आहे. हो देतो, बांधून देतो. काही बांधायचं आहे आताच का? काय कार्यक्रम झाल्यावर बांधता का? मग येऊन राहिला ते निघाला ना पटकन. हो त्याचा फोटो टाका लागते बोले, त्याशिवाय येत नाही म्हणे ते. त्यावेळेला मोठा असली साफ आहे ना. लवकर बांध पटकन. नंतर ते सामान नंतर आम्ही बांधू लागतो तुले. जाऊ दे, हे बांधतेत मग नाही का. 1000 रुपये फुकट येऊन राहिला. चालते मग, काही हरकत नाही, बांधून देतो मी. भाण्याला फोन करतो, तुमचे 2 माणसं द्या आम्हाला, लवकरात लवकर झालं पाहिजे. हो आता काशाला बाबांना फोन लावतो मी बी. हो काही वादा नाही. हो तू लवकर ट्रॅक्टरात ते सामान घेऊन येतोय, सुरू करून देऊ. बरोबर, बस 5 मिनिटं चाललो तिकडे मी. भाण्याला फोन केला घ्या जर. शांताराम कुठे गेलता ते? प्रसाद घेऊन आपण आणि मोकळू. झालं ना, नेरेपिरे होऊन राहिलं ना, लोक चालले तिकडे कार्यक्रम पाहिले. चल लवकर घेऊ आपण प्रसाद. चाल बरं, गंज उचलून ठेवा लागते. अटपला आता.
काय हे नसते कार्यक्रम करते. आता मी चौकशी केली. आता हे कार्यक्रम कोण करू राहिला माहिती आहे का तुले? हा, मामा लुटेऱ्या करू राहिला म्हणते. ते कोबरा मोठा सरप आणून राहिला म्हणते संग. जर समजा सटकला फटकला कोणा डसला म्हणा काही झालं हा नाही का आपचे धंदे हा काय समजते त्याला काहीतरी आपला कार्यक्रम करून पैशासाठी येऊ राहिला ते. येऊ राहिले म्हणजे कोबरा ते आहे का ते? हा लुटेरे ते येऊ राहिलं का? त्याला काय समजते त्यातलं बावा? हा ते कार्यक्रम घेणार आहे का? नेमकं समजलं मला. म्हणून काळजी वाटली. म्हटलं बा शेवटी तंटामुक्ती अध्यक्षावर नाही आलं पाहिजे. हा म्हणजे काही नाही परमिशन नाही कोणत्या पोलीस स्टेशनला माहिती नाही ग्रामपंचायतली माहिती नाही फालतू घरावर गोटे. म्हणून म्हटलं बा हे कार्यक्रम शक्यतो झाला तर रोखूनच टाकतो. हो फोन मारून दे त्याला नंबर तर आहेत बापूजी. पण का आमच्या मागं लावतं का मला टेन्शन? नाही त्याला कार्यक्रम नाही घेऊ द्यायचा आपल्याला. मग काय तर हो ना कोणतं परमिशन नाही घेतलं ना काही नाही लगायचं. हो फालतू मा भावती याचं आत्ता फोन लावतो त्याला. ते लावून दे त्याला. हो म्हणा ग्रामपंचायत नाही म्हणते म्हणा. हो ते कसं पोलीस परमिशन पाहिजे म्हणा त्याला. लाव फोन लाव त्याला. देवीदास सनसने रामपूरचे तंटामुक्ती अध्यक्ष बोलून राहिलो म्हणलं. तुझे मामा नाही का? मामा संग बोलायचं आहे म्हणलं. फोन दे द्यायले. हो देतो हो इथंच आहे तर. हो एक मिनिट बरं मामा काय म्हणते ते रामपूरचे आहेत बा कोण सनसने म्हणते. हो बोला ते सांग. हे गद्यावाला काय म्हणते म्हणा. हा हॅलो हा काय म्हणता हो सनसनी बोला काय म्हणून राहिले. ठीक आहे हा तर मी काय म्हणतो तुम्ही आता काय कोणता कार्यक्रम करून राहिले म्हणजे आमच्या रामपूरमध्ये हा कसं काय म्हणलं काही येऊन राहिले तुम्ही? लोक झाले वाटते जमा नाही का. हो ना आता एकाचे फोन येऊन राहिले आता. हो त्या टोयगोट्यावर काही भरोसा नसन यायचा. अरे हो हे बा सनसनी साहेब मी येऊन राहिलो ना आलो ना. हे बा तुमच्या गावाच्या फाट्याच्या जवळ जे मंदिर आहे का नाही तिथं दर्शन घेतलं निघून राहिलो होतो. आता बस 5 मिनिटात पोहोचतो. तुम्ही काळजी करू नका. अजिबात याच नाही म्हणून तुम्ही गावात सांगून राहिले तुम्हाला एका शब्दात नाही काय. बा तुम्ही कोणतं परमिशन घेतली का? कोणत्या नियमानं तुम्ही इथं कार्यक्रम घेऊन राहिले? हा ग्रामपंचायतची परमिशन नाही पोलीस स्टेशनला माहिती दिली नाही. हा तुम्ही इथं कार्यक्रम करसान आमच्या घरावर गोटे आणता का तुम्ही? हा तंटे मला मिटवा लागते ना. असं कसं काय एक म्हणती या एक म्हणती. अरे पण तुमच्या गावचा कार्यक्रम आहे ना हो. हे का कार्यक्रम म्हणजे काय असा का लय मोठा आहे का? हा काहीतरी आपले 4-5 गाणे वाजून आहे घरी येणार. हा याला कोणतं परमिशन नेहन ते लागून राहिलं बा. कसे बोलून राहिले तुम्ही? काही जर आपत आली म्हणजे का आम्ही काय आमच्या घरून भरून द्याव का ते? कोर्टाच्या तारखा आम्ही करावं का? कोणती परमिशन नाही घेतली तिकडे पोलीस स्टेशनला माहिती नाही. तुम्ही आपले कार्यक्रम घेतले एखाद्याला डसला फसला हा तुमच्या संग असते ते कोबरा तर कोणता कोबरा आणला म्हणते. हा अजिबात बा यातच नाही तुम्ही नसतीचे कामं करू नका आता. मामा जमलं म्हणलं बरं हे चान्स आहे बा जाऊ नका मामा. हो जाऊ नका सांगून दे त्याला. अरे पण 11,000 चालले ना आपले. हो ना पण मी काय म्हणलो सनसनी भाऊ हे बा कसं आहे कार्यक्रम आहे लोक जमा झाले त्याचं कसं नाराजी होईल. हा हो कसं जास्त आपण घेत नाही ना लांबून लावत नाही शॉर्टकटमध्ये निपटतो. 11,000 फी गेली कबूल तर फालतू कसं माझं नुकसान होऊन राहिलं म्हणून म्हणलं. घ्या मग तुम्ही 11/22 भरा तिकडे. हो मी पोलीस स्टेशनला फोन लावून देतो. इथं म्हणजे बा बिना परवानगीचा कार्यक्रम सुरू आहे. कोणाला काही जर झालं त्याची जबाबदारी कोण घेईन? हा ते पहा तुम्ही काय करा ते. ठेवतो फोन. होते शेतकऱ्यासारखं आहे तोंडाशी घास येते आणि असं मग कोणी घेऊन जाते. हा कसं आलते ना आता 11,000 रुपये पकलेच होते ना जवळपास. आपण नाही जमत ना. हो या पार्टीवाल्याला कार्यक्रम केला तर त्याला हिरस येते यानं केलं तर त्याला हिरस येते बा याचं कसं महत्व वाढन. असं आहे मग ते आता. जाऊ दे आता काय आपण हे बा त्याला फोन लावून दे त्या टोयगोटेले. म्हणा बा जमत नाही परमिशन नाही काही नाही का मारता का म्हणा जीव घेता आमचा. लावून दे त्याले. चला घराकडे. पहा म्हणलं शिवलाल भाऊ काही अडचण चारी बाजून पॅको पॅक. हा कोणी अंदर जायचं काम नाही बाहेर यायचं काम नाही. साऊंड सिस्टीम दिली तुम्हाला. झालं आता काय आता तुमचं करा काही कार्यक्रम करा ते पाहता तुम्ही. म्हणजे आता सुरू होणार आहे ते. मग निघाला आहे ते तसा फक्त त्याला एक फोटो पाठवायचा होता. इथचा बॅरिकेड लावले बा असं तसं सुरक्षा आहे लाईट गीट सगळं व्यवस्था आहे. बस आता एक फोटो टाकला येते ते तसा रस्त्यानं आहे ते. तर तोपर्यंत आपले लोक प्रसाद घेऊन येते. तर हा 1 मिनिट त्याला आता फक्त पहिले फोटो काढू दे त्याला टाकू दे. बहुतेक गावात आला वाटते ते आहे त्याचाच फोन असला पाहिजे. हॅलो कोबरा बोलून राहिलो म्हणलं का कसं काय करावं म्हणलं कार्यक्रम तुमच्या. ते कार्यक्रमाचं म्हणजे अरे झालं ना सगळं व्यवस्था झाली ना. ఇంకా कठडे बांधले आजूबाजूनं साऊंड सिस्टीम पाण्याची व्यवस्था लाईन गिन सगळं ओके. काय झालं आता कोण कुठं आहे तुम्ही? हो ते सगळी व्यवस्था केली तुम्ही पण ते असे कसे गावातून फोन आले ना मले. हा मी इथं 2 किलोमीटर येऊन बसलेलो त्या मंदिराजवळ. पण ते तुम्ही काय आता कसं गावातले तुमचे लोक कसे विरोधक लय आहे ना. हो आता तुम्ही काही चांगलं करायला गेलं की लोकांना पटत नाही ते. तर मला 2-3 धमकीचे फोन आले. हो तुम्ही म्हणते कोणतं परमिशन नाही घेतलं म्हणते बा काहीच नाही ग्रामपंचायतले माहीत नाही पोलीस स्टेशनले माहिती दिली नाही. हो म्हणे तुमच्यावर गुन्हा दाखल करू म्हणे आम्ही पोलीस स्टेशनला फोन करू म्हणे. असं मला कडक सांगितलं याचं नाही म्हणे. मग काय करू मी.
म्हणजे सरपंचाचं काम असलं पाहिजे नाही का. हो पण आता ते लाईनी पडला तर राग इकडे काढून राहिले. अरे मी काय म्हणतो, करू द्या ना, मारू द्या ना, पिना मारणारे कोण होईल ना, नाव सांगा त्याचं मला. कोणाचा फोन आला तुम्हाला, कोण होय कोणते? काय सांगा बुवा, ते आता तंटामुक्त अध्यक्ष कोण आहे तुमच्या गावाचं? ते काय सनसनी फनफनी काय त्याचा आला बा फोन. म्हणे माझ्याकडे आहे म्हणे तंटामुक्तीचं, आणि मी फालतू रिपोर्ट देतो म्हणे वरे. मग माहिती नाही म्हणे, काही नाही म्हणे, फालतू कोणाला काही झालं तर कोण जबाबदारी घ्यावं म्हणे त्याची. कोण आयोजक आहे आणि कोण काय आहे त्याच्यावर आम्ही सर्क करू म्हणे काय करायचं ते. म्हणून म्हणलं बा आपण काही येत नाही रे बा. अरे बाबा, काका गद्यावर मिरवणूक काढायला तुम्हाला काय तोंड करून. अरे बा तुम्ही भिऊ नका ना, अशा म्हणलं हे अशा कोळल्या धमक्याला भ्यायचं नाही. आम्ही आहो ना, आमचे संबंध आहे वरे, लय हात पोहोचला आहे आमचे. तुम्ही काळजी करू नका, या तुम्ही बिंदास. 11,000 रुपये देऊ राहिला ना तुम्हाला, काय कमी नाही ना. हे बाबा हे बा अजून तारीख वाढवू नका. मग आधीच तर 1756 तारखा मार लागेल. मग काय आता तर कमी आहे. आपण येतच नाही म्हणलं भाऊ, आता आम्ही निघतो घराकडे. अरे म्हणलं ऐका ना तुम्ही, परमिशन पाहिजे तुम्हाला, परमिशन दाखवतो तुमच्या 10 मिनिटांनी. आता सरपंचाला भेटतो असं कसं काय नाही. मग एवढे लोक मग सगळ्या नाराज करता का? कार्यक्रम आहे. ठीक आहे, तुम्ही तिथंच थांबा, जायचं नाही कुठं म्हणलं. मग अशी कशी परमिशन नाही भेटत, मी पाहतो काय ते. मग चालते ना. आम्ही बसतो इथं, फक्त पाहा तुम्ही. 1 घंट्यात सांगा काय आहे तर. 8चे 9 वाजले चालते, आम्ही काही घेतो कार्यक्रम, पण परमिशन पाहिजे. आता परमिशन भेटून देतो. हो ना, लोक काळ्या करणार लय आमची इथं, मी करतो बरोबर काय करायचं आता. ठीक आहे, ठेवा फोन, ठेवा तुम्ही, तिथंच थांबा. अरे पाय म्हणलं किती जैतुळे आहेत आपल्या गावात. कसं आहे आता कार्यक्रम होऊन राहिला, तर लोकांचं मनोरंजन तर काय आता बिघडलं असतं का? आपण म्हणलं किती लोक काळ्या करून राहिले. देवदत्त भाऊचं मोठं नाव सांगता तुम्ही, ते सरपंच. पाय म्हणलं काय केलं त्यानं बरोबर. तिकडे कट शिजवला त्यानं की बा याचं नाव होईल म्हणून असं केलं. बाबा आता आपण काय म्हणणार त्याच्यात. मी काय बोलू शकतो. तू काय सदस्य नाही का ग्रामपंचायतचा? तो म्हणायला नाही पाहिजे का की बा कार्यक्रम झालाच पाहिजे, असं कसं काय होणार नाही बा कार्यक्रम? पण मी काय म्हणणार, मी काय सरपंच आहे का उपसरपंच आहे? सदस्य एकट्याच्या भरोशावर होते का? बाकीची बॉडी हे ते सगळेच पाहा लागते ना. तुम्ही सरपंचाला भेटा बा, मला काही सांगू नका. त्यातलं शेपूट असेच ताबे सदस्य तुम्ही, म्हणून तर मग कसं होत नाही विकास गावाचा. मग आता पाहतो कशी परमिशन नाही भेटत. मग काय तर गावाचा कार्यक्रम आहे का? माझ्या घरचा कार्यक्रम आहे काय? मग आता भेटून येतो. चल रे बाबा, चला रे, चला लाईन पाटला आवाज द्या. जमलं रे आता, जमलं आता, मस्त जमलं. आता म्हणू ते गेले म्हणलं परमिशनले. काय म्हणजे शांतारा भाऊ, आता काय करायचं? आता काय करायचं म्हणजे आता अनाऊन्स करायचं, सरी जत्रा जमा करायची, सरा दांगड होईन इथं आता. ते परमिशन करून तिकून आले की बस इथून गदेवून मिरवणूक काढण्यासाठी द्यायची. बरोबर, तसं करू मग नाही का. उद्याच्या एपिसोडमध्ये बिलकुल मिरवणूक झालीच पाहिजे. हो आता काय होते उद्याच, आता इथपर्यंत आलो आता. त्याला आता सरपंच काय म्हणते परमिशनचं, त्याच्यानंतर पुढे काय होते, त्याची गदेवून मिरवणूक निघते नाही निघत, मामा लुटेर येते नाही येत, हे उद्याच्या एपिसोडमध्ये कंप्लीट करून टाकू. तर चला, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, आणि नवीन आले असेल तर सबस्क्राईब करा.